आपल्या सध्याच्या प्रचलित अवस्थेत आणि व्यवस्थेत जमीन खरेदी करणं हेच मुळात काहीसं क्लिष्ट आणि कटकटीचं काम आहे. बरं त्या जमिनीमध्ये कालांतराने उद्भवणाऱ्या समस्या, खरेदी विक्री, गहाण या सगळ्यांचा विचार आपल्याला सुरुवातीलाच करणं आवश्यक असतं. कारण जेव्हा आपण एखादी जमीन खरेदी करतो किंवा काही जमिनी खरेदी करतो, तेव्हा केवळ आजवरचा विचार करून उपयोग नसतो. तर पुढच्या 5, 50, 100 वर्षात काय काय होऊ शकेल, हा दूरवरचा विचार आपण केला पाहिजे आणि त्या अनुषंगाने सगळी तरतूद आपण अगदी सुरुवातीलाच केली पाहिजे. आता या व्हिडिओमध्ये आपण जी चर्चा करणार आहोत, ते अनुभवातनं आलेलं शहाणपण आहे. या संदर्भातल्या कोणत्याही कायदेशीर तरतुदी तुम्हाला कुठेही सापडणार नाहीत किंवा असं केलंच पाहिजे अशी कोणतीही कायदेशीर सक्ती सुद्धा आपल्यावर नाहीये. पण तरी सुद्धा गेल्या 15, 17, 18 वर्षामध्ये आमच्या लक्षात ज्या अडचणी आल्या, ज्या कायदेशीर कमी आणि वास्तविक जास्त आहेत, त्याच्यावर आम्ही कायदेशीर आणि वास्तविक तोडगा जो काढत आलो, त्याची थोडक्यात आणि महत्त्वाची माहिती देण्याकरता हा छोटासा व्हिडिओ आपण बनवतोय. आता होतं काय, जेव्हा एखाद्या व्यक्ती एकापेक्षा अनेक जमिनी खरेदी करतो, तेव्हा सर्वसाधारण पद्धत अशी, की जर घेणारे-देणारे सगळे एकच असतील, तर एकच खरेदी खत, एकच साठे करार किंवा एकच करार करायचा आणि त्याच्यामध्ये जमिनीचे अनेक तुकडे विकत घ्यायचे. कायद्याच्या दृष्टीने त्याच्यात काही चुकीचं आहे का किंवा कायदेशीर दोष आहे का? तर अजिबात नाही. पण जेव्हा या खरेदी केलेल्या जमिनीच्या संदर्भात भविष्यात आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात किंवा काही गोष्टी घडतात, तेव्हा या सगळ्या खरेदी दस्तांचा एकच दस्त असणं हे त्रासदायक ठरू शकतं. आपण टप्प्याटप्प्याने उदाहरणं घेऊया. समजा तुम्ही खरेदी केलेल्या जमिनींच्या तुकड्यांपैकी काही तुकड्यांमध्ये समस्या उद्भवली आणि त्याच्याकरता तुम्हाला समजा कोर्ट कचेरी करायला लागली, तर त्या कामाकरता तुम्हाला हा मूळ दस्त वापरायला लागतो. आणि हा मूळ दस्त उपलब्ध नसेल, तर बाकीच्या जमिनींच्या संदर्भात कायदेशीर अडचणी उद्भवू शकतात. त्याचप्रमाणे समजा तुम्हाला घेतलेल्या अनेक जमिनींपैकी काही जमिनी गहाण टाकायच्या असतील, तरी त्याच्याकरता पुन्हा हा सबंध दस्त तिथे द्यायला लागतो. त्याचप्रमाणे खरेदी विक्री जर करायची वेळ आली, तुम्ही घेतलेल्या जमिनी विकायची वेळ आली, तुम्ही घेतलेल्या जमिनींपैकी काही जमिनी विकायची वेळ आली, तरी सुद्धा खरेदी घेणारा किंवा त्याची बँक किंवा वित्तीय संस्था याला तुमचं मूळ खरेदी खत किंवा मूळ खरेदी खत देणं शक्य नसेल, तर मूळ खरेदी खताची साक्षांकित आणि छायांकित म्हणजे सर्टिफाईड कॉपी द्यायला लागते. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आपलं जर खरेदी खत एकच असेल, तर आपल्याला पाहिजे तेवढी लवचिकता मिळत नाही. मग हे टाळण्याकरता आपण काय करू शकतो? तर सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे देणारा आणि घेणारा एकच व्यक्ती असला, तरी प्रत्येक जमिनीच्या तुकड्याकरता स्वतंत्र व्यवहार, स्वतंत्र करार आणि स्वतंत्र नोंदणीकृत करार करावा. त्याने आपल्याला फायदा काय होतो? तर या सगळ्या जमिनी जरी आपल्याच मालकीच्या असल्या, आपल्याच मालकीच्या राहणार असल्या, तरी भविष्यातील गरजेनुसार आपल्याला त्याच्यात लवचिकता मिळते, फ्लेक्सिबिलिटी मिळते. म्हणजे एखादीच जमीन जर विकायची झाली, तर त्याचं खरेदी खत त्याला देऊन टाकलं, तो व्यवहार पूर्ण केला, आपण मोकळे झालो. एखादीच जमीन गहाण टाकायची झाली, तर त्याच्यापुरतं त्याच्या खरेदी खताने काम झालं, मोकळं झालं. किंवा जमिनीच्या एखाद्याच तुकड्यामध्ये काही समस्या उद्भवली, त्याची कोर्ट कचेरी उद्भवली, तर त्या एका खरेदी खतापुरतं, त्या एका जमिनीच्या तुकड्यापुरतं ते मर्यादित राहतं. म्हणजे या सगळ्या तुम्ही खरेदी केलेल्या जमिनींच्या तुकड्यांमध्ये जर सुसूत्रता असेल किंवा ते जर एकसंध एका मोळीत बांधलेले असतील, तर तुम्हाला कोणत्याही तुकड्यात उद्भवलेली समस्या किंवा कोणत्याही तुकड्यासंदर्भात करायचं काम हे त्रासदायक ठरू शकतं, कारण तुमच्याकडे लवचिकता नसते. या उलट जर तुम्ही प्रत्येक तुकड्याचा स्वतंत्र कागद केला, तर प्रत्येक तुकडे हे तुमच्याकरता जरी एक असले, तरी समस्येप्रमाणे किंवा गरजेप्रमाणे तुम्ही ते वेगवेगळे असल्याप्रमाणे व्यवहार करू शकता, कोर्ट कचेरी करू शकता, गहाण, खरेदी-विक्री इत्यादी गोष्टी करू शकता. म्हणून माझं सगळ्या पक्षकारांना सांगणं असतं, की जेव्हा तुम्ही एकापेक्षा अनेक जमिनींचे खरेदी-विक्रीचे व्यवहार करत असता, तेव्हा शक्यतो प्रत्येक जमिनीचा तुकडा हा स्वतंत्र समजा आणि प्रत्येक जमिनीच्या तुकड्याकरता स्वतंत्र साठे करार, स्वतंत्र खरेदी खत किंवा जो काही तुम्हाला करार करायचा असेल, तो प्रत्येक तुकड्याकरता स्वतंत्र करा. यामुळे तुमच्याकडे कागदपत्रांची संख्या जास्त होईल हा एक त्रास सोडला, तर भविष्यकालीन तुमचं नियोजन आणि लवचिकता ही कितीतरी अधिक प्रमाणात मिळेल. एकच खरेदी खत असणं आणि वेगवेगळी खरेदी खतं असणं याच्या
बऱ्या वाईटपणाचा आपण आज पुरता विचार न करता पुढच्या 50-100 वर्षांचा विचार करून जेव्हा आपण नियोजन करतो आणि कृती करतो, तेव्हा ती काळाच्या कसोटीवर आणि आपल्या पुढच्या पिढीकरता किंवा पुढच्या खरेदीदाराकरता ही अधिक सोयीची ठरत असते. ती आपल्याकरता सुद्धा सोयीची ठरत असते. म्हणून मी नेहमीचे सांगत असतो, की नुसता कायदेशीर सल्ला उपयोगाचा नाही, त्याला वास्तवाची जोड पाहिजे. म्हणून कोणतंही काम करताना केवळ कायद्यात सांगितलंय किंवा कायद्यात सांगितलेलं नाही, या कसोटीवर विसंबून राहू नका. तर व्यवहारात गोष्टी कशा होतात, भविष्यात काय-काय गोष्टी घडू शकतात, याचाही थोडासा विचार करा. आणि या दोन्हीचा एकत्रित विचार करून जेव्हा तुम्ही एखादं कृत्य करता, तेव्हा ते अधिक योग्य, अधिक फायदेशीर ठरू शकतं. म्हणून अनेक जमिनींची जर तुम्हाला खरेदी करायची असेल, जरी ती एकाच वेळी होणार असेल, तरी प्रत्येक तुकड्याकरता स्वतंत्र करार करा. ते तुम्हाला, तुमच्या खरेदीदारांना, तुमच्या पुढच्या पिढ्यांना निश्चितपणे सोयीस्कर ठरेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? अवश्य कळवा. धन्यवाद.